माझ्या अगोदर दोन वक्ते बोललेले आहेत. अगोदर आमच्या भगिनी बोलल्या. या वयातील त्यांचा आवाज इतका प्रेमळ, ते भाव अंतःकरणाला भिडणारे. आणि विशेष म्हणजे लाडसदेव स्वामी बाप्पा यांच्यासमोर त्या ते अभंग गायच्या की त्यांच्याकडे असणारी स्मृती आठवण आणि त्या अभंगाचे बोल. पण मला नाही वाटत कोणालाच वाटत असेल झोपडी मिळावी. ज्याच्या हृदयामध्ये वैराग्याचं बीज परिपूर्ण आलेलं आहे, जगत नित्या ब्रह्मसत्य असा भाव झाला आहे, त्यालाच त्या झोपडीची आवड आहे, झोपडीचं प्रेम आहे. बाकी सगळ्यांना गाडी बंद पाहिजे. देवाकडे काय येतात मागायला? देव म्हणजे वगैरे वगैरे दे, देव व वगैरे वगैरे दे. कधी बघा कुठे गेले की काहीतरी मागतात आणि देवाविषयी कल्पना काय, मागितलं की मिळतं आणि सहजासहजी मिळणार नसेल तर देवाला काहीतरी आज दाखवतात, त्याला नवस म्हणतात. शब्द आहे नवस, तो कधी असा वसणार नाही, तुम्हाला वश होणार नाही. तुम्ही अज्ञानात बोलता, काहीतरी मागता, तो दयाळू आहे, कृपाळू आहे. मागता म्हणून काहीतरी देतो. जसे दारात भिकारी येतो तरी किती वाटतं धडधाकड काय भीक मागतोय, तरी ठीक आहे, कशा रूपाने आला असेल द्या. देवही बिचारा देतो. पण तुम्ही काय आहे त्याचं ज्ञान नाही म्हणून मागत बसतात. सद्गुरू तुम्हाला तेच सांगतात, अरे तूच देव आहेस, तूच परमात्मा आहेस. राजाची कांता काय भिकमार. आपण तेच असून सुद्धा त्याचा पत्ता नसल्यामुळे अध्यय म्हणजे मी आणि आईबापांनी नाव दिलं तो म्हणजे मी अशी कल्पना केल्यामुळे मग ते म्हणाले तुमच्यात आहे पण भेट नाही. काय भेट नाही म्हणून शोधायला जाता. शोधायला तुमचे शोध संभावेल म्हणून सद्गुरूंनी सांगितलं, अरे तूच आहे शुद्ध चैतन्य, तूच आहेस परमात्मा, तूच आत्मा परमात्मा आहेस. तरी पण देवाकडे मागणे काही चुकत नाही का? भाव नाही, विषय नाही. सद्गुरू सांगितलं ज्ञान अंगीकारलं नाही, स्वीकारलं नाही. म्हणून लोक जे जातात देवाकडे त्यांना आपण कोण याचे ज्ञान नाही, ओळख नाही. चुकीची ओळख धारण केल्यामुळे मागायला जातात. देव नवस वस्तू तुम्हाला वश होत नाही तसा विचार टाकायला नाही. त्याला काय आवडेल ते तुम्ही अर्पण करा. शास्त्रामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे. त्यातले सख्य भक्तीमध्ये काय सांगितलं की तुम्हाला जर एखाद्याशी मैत्री करायची असेल, सख्य करायचं असेल तर त्याच्या आवडीनिवडीचा अभ्यास करा आणि त्याला जे जे आवडेल ते त्याला अर्पण करता आणि त्याला आवडणार नाही ते त्याग करता. नवरा बायकोमध्ये सख्य व्हायला पाहिजे हे पहिलं घडायला. जिथे घडलं आहे तिथे सख्य आहे. देवाभक्तामध्ये असं आहे. देवाभक्तामध्ये पण असंच आहे. जे जे त्या देवाला आवडेल ते ते तुम्ही त्याला अर्पण करा, तर तो तुमचा होतो. मग देवाला काय आवडतं? भजन हे देवाचं भोजन, त्याला भजन आवडतं. कारण तो काय म्हणतो श्रीकृष्ण भगवान भगवद्गीतेमध्ये, मी वैकुंठाला नाही, मी काशीला नाही, मी योग्यांच्या हृदयी पण नाही जे अनेक वर्ष हिमालयात बसले, पण जे ते माझे भक्त माझे भजन गात आहेत तिथे मी उभा आहे. तत्र मी तिष्ठती नारदा. म्हणजे देव आपल्याचा कधी होईल जे सद्गुरूने आपल्याला सांगितले साधन भक्ती ती केल्याने होणार आहे. पुढे मागायला जायची गरज नाही.
बस काय कारण असेल तर त्याला सांगा, तुमच्या शत्रूला सांगा, ते सर्व काही तुमचं पुढे करतील. म्हणून आपल्याला अगदी सोपं करून सद्गुरू दिलेलं आहे. आपला परमार्थ ज्ञान संप्रदाय असं म्हणतात, स्वरूप संप्रदाय असं म्हणतात. स्वरूप म्हणजे ज्ञान. कसलं ज्ञान? आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान. आत्म म्हणजे आपलेच ज्ञान. समाज काय? अनुमान. पण काय म्हणतात? प्रत्ययाचं ज्ञान पाहिजे, प्रत्यय पाहिजे, अनुमान नको. अनुमानामुळे मानला गेला आणि बद्ध झाला आणि दिनरान आपली तो आहे. अनुमान बाजूला टाकेल तर अनुमान म्हणजे कल्पना. कल्पनेमुळे जग खरं मांडले, कल्पनेमुळे मी जे आहे असं मांडले. ही कल्पना शोध घेतली तर चार देहांचं निरसन, पंचतत्वाचं विवरण ते झालं तर आपण कोण आहे तर ते एकदा कळले तर सच्चिदानंद आनंदच आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला असेल. सद्गुरू टाव करून सांगतात तूच आत्मा आहेस. पण आम्ही आमची ओळख सोडायला तयार आहे. सगळ्यासाठी की सोडता येत नाही, अडचण वाटते. प्रपंच आडवा येतो, समोर प्रपंच कधी आडवा येत नाही, त्याची आठवण इथे अनुमान हेच सांगितलं आहे. पिंड ब्रह्मांड रचना पाहिली तर दोन्ही सारखीच आहेत. पिंड म्हणजे आदेह, ब्रह्मांड म्हणजे विश्व. पंचमहाभूत इथे पण आहेत, तीन गुण इथे आहेत. इथे पंचमहाभूत आहेत, तीन गुण आहेत. पण ही तीन गुण पंचमहाभूत ही सुद्धा कल्पना आहे. कल्पना नाश पावते. कारण हे जे गाठोड आहे अष्टधा प्रकृती म्हणून पंचमहाभूत तीन गुण हे नाशिवंत आहे. पण त्याला चालवणारा, त्याला निर्माण करणारा, त्याच्या निर्मितीला आधार असणारा तो चैतन्य प्रभू आहे. आत्मा परमात्मा आहे. तो आदी आहे, अंती आहे. इथे कल्पना चालत नाही. प्रत्येक बाप दाखवलं तर श्राद्ध करा. म्हणून अनुमानाचा त्याग करा आणि जे प्रत्यय आहे त्याच्या मागे लागा. त्या प्रत्ययानेच तुम्ही खरे सुखी होणार, आनंदी होणार. प्रत्यय काय आहे? आता लोक काय म्हणतात, ब्रह्मदेवाने जग निर्माण केले, विष्णू त्याचं पालन करतो आणि रुद्र त्याचा संवाद. ही सुद्धा कल्पना आहे, अनुमान आहे. मग जर ब्रह्मदेवाने निर्माण केलं तर ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? कधी विचार करतो का आपण? मी त्याच्या आधी कोणीतरी आहे ना, त्याचा शोध घेतला. विष्णू पालन करतो, मग विष्णू पुढे आहे. तो अमृतला पाहिजे, देहरूपाने असलाच पाहिजे होता तिकडे. की विष्णू ही देहाची कल्पना तुमची, देहधारी विष्णू ही कल्पना तुमची अनुमान आहे. कारण तो परब्रह्म आहे, परमात्मा आहे. देह धारण केला काही क्षणापुरता जगाच्या कल्याणा संतांच्या मुळे, तसे देह धारण करून येतात आणि आपलं कार्य करतात आणि देह त्याग करतात. तसे मूळ तत्व त्यांचं जे आहे ते काय आहे, बाकी सगळं आहे अनुमान आहे. रुद्र संहार करतो असं म्हणावं, रुद्र पण असायला पाहिजे. तो आहे नाही, आम्ही फक्त मूर्त्या पुजतो आहोत. देहधारी असायला पाहिजे होते, देहधारी कुठे दिसत नाही. मी त्यांचा संहार झाला ना असं म्हणून त्याने आपला देव त्यांच्या ज्ञानशक्तीने विसर्जित केला असं म्हणावं. म्हणजे याचा अर्थ विसर्जित करणारा कोणीतरी त्यांच्या देहापेक्षा वेगळा होता असं मला म्हणायचं आहे. तो अभ्यास झाला. बाकी हे जे आहे आकार रूपाची कल्पना आहे. निर्विकार स्वरूपाचं जे आहे निर्गुण निराकार, ती खरे आहे. ते तुमच्यात आहे, ते तुम्ही आहे. ह्याचं विसर पडायला देऊ नका, त्याची सतत आठवण करा. बाकी देहाची कर्मे आहेत,
जरूर करा. द्याची नाती होती जरूर सांगा. झोपेत कोणी उठवलं तरी आई बापाने तुझ्या नावाने जाग येण्याऐवजी मी आत्मा म्हणून जाग आली. सकाळी उठल्या उठल्या जाग येते तेव्हा मी आत्मा म्हणून जाग आली पाहिजे. इतकी भक्ती झाली. पण इतकी भक्ती कधी होईल? भूमी सुपीक असेल तर बीज पेरलेलं उगवतं. भूमी सुपीक नसेल तर बीज उगवलं तरी ससाडी उगवत आणि उगवलं तरी त्याच्याबरोबर किडकात उगवेल. भूमी सुपीक म्हणजे काय? मगाशी त्यांनी शब्द वापरला की भक्तीमध्ये सगळे कष्ट झाल्यानंतरच येतात असंही वाक्य आहे. त्रिविध तापे कोरडा साधू म्हणावा. एकतर्फी बरोबर आहे, पण एकतर्फी तुम्हाला सांगतो काही जण जन्मताच सत्वगुणात्मक असतात. ज्याच्या कष्टाशी त्याला काही नसतं. कारण मी देह नाही हे त्याला पक्क माहिती असतं. देहासाठी परिस्थिती आहे, देहासाठी उन्हाळा पावसाळा आहे, देहासाठी भूकंप आहे, देहासाठी पूर आहे. आत्म्यासाठी नाही. ज्याने मी आत्मा म्हणतो त्याला काय बोलतो? मागे राहुल महाराजांचं नाव दिलं. कणकवलीला आमचे नागडे बुवा म्हणून होते, नागडे महाराज. भालचंद्र महाराज मोठा मठ आहे. त्यांचे चरण राहुल महाराज धरायचे. राहुल महाराज आपल्या संप्रदायाची फार चांगली माहिती आहे. पण ती त्या भालचंद्र महाराज त्या नागडे महाराजच म्हणायचे. आणि नुसती हकीकत नाही, मी भेटलेलो. एक मुलगा नागडा उघडा एकाच्या वसरीवरून बसतो. लोक गावभर त्याला हाडून करतात. पण एकाला काय त्याचं भाग्य फळायला यायचं होतं ना, त्याला दया आली, वकील होता. त्याने त्याला बारदान टाकलं, बस म्हणून सांगितलं, खायला काहीतरी दिलं, तिकडे थांबले. बारदानावर झोपत नाही, परत जमिनीवरच. तेव्हा येणार जाणार त्याचा पत्ता नाही. पण त्याला काय कळलं माहित नाही. तो त्याची सेवा करायला, त्याची वकिली चांगली चालायला, आणि त्याला अनुभव आला म्हणजे लोकांना अनुभव आला. म्हणजे एकाला येतो, दुसरे लोक राग लावतात. कारण आपण मागण्यासाठी तयार असतो आणि देणाऱ्याकडे जातो. पण लोकांनी त्यांच्या दर्शनाला यायला सुरू केलं. कोणतरी सेवा करायला जातात. पण शेवटी तुम्हाला लोकांना इतकं चांगला अनुभव आलं. त्यांचं मंदिर बांधलं, मोठा मठ बांधला. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मोठा भव्य दिव्य मठ, आतमध्ये मोठा गाभारा. पण ही व्यक्ती त्या गाभाऱ्याच्या या पायरीची वर पण नाही, या पायरीची बारदान टाकून नागडे. आत नाही, आत गेलेच नाही. लोक पालखीतून फिरवायचे. गावागावी न्यायची पालखी. आमच्या वेळी पण पालखी तेव्हा पण भेटतो. कणकवलीच्या मठामध्ये पण जाऊन शाळेत असताना गावी आणलं तो पालखी तेव्हा भेटलो होतो. आणि डॉक्टर झाल्यानंतर त्या मठात त्या नागरिक फिरत गेलो. नागरिक राहतात त्यांना भेटायला गेलो, फिरत त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. अजान भाऊ होते, हात खूप असे लांब होते, पाय लांब, अशी नुसती हाड, काही नाही. पण ज्याचं कल्याण होईल ना त्यांच्या असे पडलेले असायचे, झोपलेले असायचे. त्या बारदाला पायाला नमस्कार केला, त्यांच्या चरणाला नमस्कार केला. तर ज्याचं कल्याण होईल त्याला असं पटकन हात मार. सगळ्यांना हात होणार नाही, मारणार. तो वेळ आमच्यावर पडला. बोलणे नाही, काही नाही, सांगणे नाही, काही नाही, बस. आणि एक सवय होती, कोणीतरी कधीतरी पाहिलं की ते पडलेली सिगारेटची थोटकं घेऊन पेटवून ओढतात. मग लोक सिगारेट घेऊन आणते. आता मग सिगारेट घ्यायची, कोणी दिली की एक झुरका मारायची आणि ज्याचं कल्याण व्हायचं त्याला धमाटा द्यायची, त्याला बरोबर ती लावायची. याची सगळी दुःख संपली. राहुल महाराजांनी नमस्कार केला. त्या म्हणायचे, जा तू तिकडे नागडा बसलाय, त्याला जाऊन नमस्कार करा, तो माझ्यापेक्षा मोठा आहे. असं
राहुल महाराजांना आमची महाराज म्हणायचे तो अवली आहे, अवली आहे. हे हॉस्पिटलमध्ये किडनीचं ऑपरेशन झालं की स्टोनचं ऑपरेशन झालं, लगेचच्या अंगेत कॅथेटर टाकलेलं आहे. ऑपरेशन झाल्याबरोबर कॅथेटर काढून टाकला, सलाईन काढून टाकलं, डॉक्टरांना शिव्या दे दिल्या, बाहेर पडून गेले. डॉक्टर बघून धावत आहे. त्यांची मती विषय काढून सांगतो तुम्हाला, संत कशी असतात. शिवी दिली त्यांनी की तुमचं कल्याण झालं. तुम्ही त्यांना रात्री वस्तीला तुमच्याकडे ठेवले आणि सेवा केली तर रात्री तुम्हाला न सांगता निघून जाणार, जाताना तुमचं काहीतरी घेऊन जाणार. ठरलेलं, चप्पल नेतील, काठी नेतील, काय नेतील, पण नेऊन आपल्यासाठी नाही ठेवाय. चप्पल नेलं पण हलवानी दिलं की त्याला काढून देणार, काठी दिली तर म्हातारा दिसलं त्याला देणार, तुमचं शर्ट नेलं उघडा दिसला त्याला देणार. त्यांच्या गोष्टी खूप मला माहिती आहे. त्यांचे बरेचसे पेशंट माझे, त्यांचे शिष्य बरेचसे पेशंट होते, खूप कथा आहे. असो म्हणतात नाही, संत ज्ञानीपुरुष कोकणात खूप झाले. तसे आमचे निसर्गदत्त महाराज, मी खूप ज्ञान सांगितलं तुला. निसर्गदत्त महाराजांशी काही सांगितलं ज्ञान मुद्दाम सांगतो. निसर्गदत्त महाराजांचे वडील मुंबईत होते. निसर्गदत्त महाराजांचा जन्म मुंबईमध्ये झाला, पण मुंबईमध्ये प्लेगची साथ आली आणि महाराजांच्या वडिलांनी मुंबई सोडली. रेवंडी म्हणून एक गाव आहे मालवणच्या जवळ, ते त्यांचे खरे गाव. म्हणून वडील तिकडे गेले. पण गावात आता कायम ते स्थायिक व्हायचं तर पुरेशी जमीन नव्हती. भाऊ होते सगळे, वाटण्याहून काही मिळणार नव्हतं. कांदळगावने त्यांनी 4 एकर जमीन घेतली आणि शेतीवाडी करायला लागली. महाराज तेव्हा त्यांना घेऊन गेले वडील, तेव्हा 3 वर्षाचे. मग महाराज काहीतरी 15-15 वर्षाचे असताना, 15 वर्षाचे असतानाच वडील गेले. कांदळगावला 4थीपर्यंत शाळा होती. महाराज 4थीपर्यंत शिकले, कारण मालवण लांब होतं. 7 किलोमीटर चालू जायला लागतं. इतक्या लांब जायला साधन नव्हतं, तेव्हा गाडी घोडे होते आणि परिस्थिती पुढे शिकले नाही. पण गावामध्ये गोरे म्हणून नावाचे ब्राह्मण होते, त्यांच्या घरी जाऊन बसले. इतर वेळा गुरं राखायचे. विशेष म्हणजे त्या कांदळगावला आता महाराजांचं त्यांच्या घरावर मठ झालेला आहे. तिथे अजूनही ती विशेष गुण आहे. म्हणजे महाराजांनी गाई चारताना त्यांना पाण्यासाठी लांब न्यायला लागलं. कमी खड्डा पडला, त्यांना पाणी लागलं, म्हणजे थोड्याचा खड्डा लागला आणि ते वर्षाचे 12 महिने पाणी असतं. आजही आहे. रोज सकाळी उठले की जंगलातली फुलं तोडायची, आईच्या गोंधळीत द्यायची आणि तिला नमस्कार होतो. एवढीच भक्ती, एवढीच. हनुमान जयंतीची जन्मले, पण तास न तास सूर्याकडे बघत उभे राहायचे, डायरेक्ट सूर्याकडे. मग त्यांची डोळे बघा, त्यांचे नेत्र बघायचे. मग काही कोणी न सांगता सगळं सहज. गावामध्ये सगळ्या प्रकारच्या जातीवादी होत्या, पण त्यांच्या घराच्या बाजूला काही मागासलेल्या लोकांचे घरं होती. त्यांच्या प्रेताला जाऊन खाता मारायचे. म्हणजे सगळ्या समाजामध्ये मोकळेपणाने वागायचे. मग महाराजांचा एक भाऊ होता, तो मुंबईला निघून आला, शेती करायला लागले काही दिवस. पण तर कळलं तर नाही, ते काही जमणार नाही म्हणून ते 20व्या वर्षी मुंबईत आले. गोदीमध्ये कामाला राहिले. गोदीमध्ये त्यांनी 2-3 वर्ष नोकरी केली. तेव्हा 4थी म्हणजे शिक्षण चांगलं असायचं. 7वीवाल्यानं तेव्हा मोठ्या मोठ्या नोकऱ्या मिळायच्या, बोर्डाची परीक्षा सगळ्या. तर महाराजांनी स्वतः सांगितले शब्द त्यांच्या मुलात राहिले, माझा पिंड दुसऱ्याशी हाजी करणारा नव्हता, मला नोकरीत जमलं नाही, मग स्वतःचं काहीतरी चालू करण्याची इच्छा झाली. म्हणून त्यांनी काय चालू करायचं, त्यांना मधल्या काळामध्ये विडी ओढायची सवय झाली. तो विडीचा कारखाना झाला, विड्या वळायच्या. आणि महाराजांकडे शेवटी 60 लोक काम करायचे, 60 बायका काम करायला विड्या वळायच्या. आणि त्यांची 9 दुकानं होती विड्या विकण्याची. चांगला जम बसतो. गिरगावमध्ये एक व्यायामशाळा होती.
तिथे योगा पण चालायचा. तिथे महाराज नेहमी जायचे. तिथे एक आटले नावाची ग्रस्त होती. ती विशेष महाराजांना वाटायची. हा माणूस इतका परफेक्ट असा, मग त्याने नेहमी कुतूहल, आणि त्यांच्याशी महाराज नेहमी दोस्ती करणार. मग तू इतका कसा रे परफेक्ट, ते सांगायचे. माझे आहेत गुरु आहेत, महाराज आहेत माझे. कुठे आहेत? तिकडे मुंबईमध्येच आहेत, माधवबागेमध्ये असतात. काय बोलतो? मुंबई ही मायानगरी, इथे दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस होतो. इथे संत साधू ज्ञानीपुरुष आहे. माझा नाही विश्वास, कोण इथे डोकी गो असेल. ते तू माझ्यावर चल नाही का बघ. नाही नाही, असं खूप वेळा झालं. पण एकदा ते निशाने घेऊन गेले, आणि त्या दिवशी कधी शनिवार वगैरे होता. माधवबागेमध्ये महाराजांचं निरूपण चालू होतं. श्रीराम गेले तिकडे मागच्या बाजूला बसले. निरूपण संपलं. लोक एक एक गेले, आटले उठले, तेव्हा नमस्कार केला. हे ग्रस्त काय उठले नाही, नमस्कार करा उठले नाही. त्यांना बोलता होता आटले नाही. हे म्हणायचे, बाबा रे मी काय माणसाच्या चरणावर मस्तक ठेवणार. माणूस देव कसा असेल, माणसात देव कसा असेल, माणूस देव कसा असेल, त्याच्या पायावर का मस्तक ठेवायचं. मला नाही पण असं म्हणायचं. पण सिद्धरामेश्वर महाराज उठले त्यांच्यापर्यंत, आणि काय म्हणतात त्याला, की तुला हवे ते या सर्वांना नको आहे, आणि या सर्वांना हवे ते तुला नको आहे. एवढंच बोलणं, एवढंच संवाद. साष्टांग नमस्कार करता, अरे साष्टांग नमस्कार करता, आणि म्हणाले बस आयशंगा तुला गुरु म्हटले. आणि गुरु म्हटले 3.5 वर्षाचा सहवास. आणि महाराजांनी भेट ठेवली. महाराजांनी भेट ठेवण्याआधी एक निरूपण झालं होतं. दिवाळी सप्ताह व्हायचा मुंबईमध्ये. त्या दिवाळी सप्ताहामध्ये निरूपण केलं महाराजांनी. सिद्धरामेश्वर महाराज काय बोलले, खरा शिष्य कोण. प्रसंगी आपल्या बायका मुलाचा, आपला प्रपंचाचा त्याग करून गुरुचं कार्य पुढे नेईल, गुरुच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करेल, तो खरा शिष्य. आणि पुढच्या दिवाळीच्या आधीच आपण एकादशीला पुण्यतिथी साजरा करतो महाराजांचा. मग द्वितीया, मग धनत्रयोदशी, चतुर्थी, दर चतुर्थी असे येतात. महाराजांनी देह सोडलं. सिद्धरामेश्वरला बोलले मागच्या कार्यक्रमाला, या कार्यक्रम सोडला. पुढच्या वेळी तो कार्यक्रम परत येत असताना, वर्षाचा कार्यक्रमला, महाराजांनी ते वाक्य सारखं हॅमर करत होते, सारखं त्याच्या डोक्यात चाललं. आणि तो महाराजांचा उत्सव असणार, दिवाळी आहे जवळ, त्यांना अस्वस्थ वाटलं. नाही, आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नाही. म्हणून त्यांनी दिवाळी आहे, दिवाळीमध्ये कोणाला न सांगता, बायका मुलांना सांगता, लोक एवढे पगार करायचे दिवाळीला, बोलून काही न करता रातोरात घर सोडलं. पंढरपूरला गेले. तिकडे पंढरपूरला गेल्यानंतर अंगावरची उंची वस्त्र होती ती त्याग केली, आणि साधा धोतर आणि शर्ट घेतलं, एक घोंगडं घेतलं, पायाचं चप्पल पण कोणाकडे घेतलं, आणि ते कन्याकुमारी आले. कन्याकुमारीवरून जे रामकृष्ण परमहंसांच्या समाधी तिकडे कन्याकुमारी गेले. तिकडून ते काशीला गेले. आणि काशीला महाराज गेल्यानंतर तिकडे एका धर्मशाळेत राहिले होते. रात्रीच्या वेळी 2 वाजता त्यांच्या खोलीचा दरवाजा लागला. दार उघडलं, ते एक बाई नटून तिची खोली समोर आहे, सजवून ठेवली आहे, ती पलंग बिलंग सजवून. महाराजांना बोलवलं. महाराज म्हणतात सिद्धरामेश्वर महाराजांना, माझी परीक्षा बघता काय, मी घर प्रपंच सोडून घेऊन आलो आहे, तरी माझी इच्छा काय राहिली आहे, काय वाचना राहिली आहे, काय तपासताय काय. मी आता त्यातला राहिलो नाही. त्या बाईला सांगितलं, बाई गं मी तुला हात जोडतो, नमस्कार करतो, मी त्यातला माणूस नाही, तू जा. ती बाई काही केल्या ऐकेला तरी त्यांनी व्यवस्थित दरवाजा लावला. सकाळी उठले तर धर्मशाळेवाल्याने विचारलं, काय रे धर्मशाळा आहे की काय, ते कसले उद्योग चालतात. ते कसले उद्योग चालतात. ते म्हणाला, तो काय 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 झालं. अरे रात्री ह्या माझ्या समोरच्या परिवाराला एक बाईला मी राहायला दिली होती. ती बाई धंदेवाईक वाटत होती, बरोबर वाटत नव्हती. माझा दरवाजा रात्रभर मला हैराण केलं, झोपायला मिळालं नाही. आमचं रजिस्टर तपास आम्ही कोणाला दिले नाही जात. आता बरोबर कुलूप आहे बघा त्या खोलीला, काही नाही. म्हणजे सद्गुरू परीक्षा घेतली, हाही त्यांनी अनुभव घेतला. तिथून ते निघाले, हिमालयात जायचं होतं तपश्चर्या करायला. तिथून ते गेले
रायसरच्या वाळवंटात भटकले, रस्ता चुकले आणि ते स्वतः महाराजांच्या मुखात ऐकले. रणरणचं ऊन होतं, वर सूर्य तापतो आहे, खाली वाळू तापलेली आहे, चालताना पायाला फोड आले, पायाचा आग होत होती. पण जयगुरु जयगुरु म्हटलं की थंड वाटलं. पण जयगुरूचा जपमंत्र चालूच होता. एका ठिकाणी असं वाटलं आता पडणार मी. तो घसा कोडा पडला, पाय उचलेला, पडणार. आणि महाराजांचं नामस्मरण जोरात चालू केलं आणि कसा तरी चालता चालता आता पाय पुढेपर्यंत थांबलो आणि सहज मागे येऊन पाहिजे घर झोपडे दिसते. तिकडे गेलो. त्या घरातले यजमान ते जेवायला बसणार. मला पाहिल्यावर त्यांनी बोलून घेतलं, मला जेवण दिलं, पाणी दिलं आणि मी निघालो. थोडा पुढे गेलो. मगाशी येताना पहिलं तर वाळवंटात काही दिसत नव्हतं. अचानक घर आलं कुठून म्हणून मागेच बघतात तर घर नाही. पण पोट भरलेलं होतं. ताण क्षण कृष्णाष्टमी. हे सगळं कशी काळजी घेतली. मग तिथून ते दिल्लीला आले. चुकून भटकले दिल्लीत आले. दिल्लीत आपले त्यांचे गुरुबंधू विलासानंद महाराज, सिद्धरामशंकराचे शिष्य, ते आग्र्याला त्यांचा मठ आहे, बेंगलोरला मठ आहे, दिल्लीला बरेच त्यांचे शिष्य आहेत. म्हणजे देसाईच्या मठामध्ये त्यांचा फोटो आहे. तर ते त्यांना तिकडे गेले आणि त्यांनी त्यांना पाहिलं तर ते पटकन ओळखलं नाही. का दाढी वाढली, कपडे मेले झालेले, पायात चप्पल नाही. पण म्हणत तुम्ही मारुतीराव ना? हो म्हणा. महाराज त्यांना ओळखतो. हो म्हणा. कुठे चालले? हिमालयात चालले. कशासाठी? साधना करायला. हो चला चला घरी माझ्या चला. मग जा. घरी गेल्यावर त्यांनी त्यांना समजावलं. आंघोळीला पाणी दिलं, कपडे चांगले दिले, रिटर्नचं तिकीट आणून दिलं. आता त्यांनी त्यांना समजावलं, आपली गुरुपरंपरा बघा. आपल्या कुठल्याही महाराजांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या केलेली नाही. सिद्धरामेश्वर महाराज उगली गुरुजावर 9 महिने बसले. भाऊसाहेब महाराजांची तपश्चर्या घरीच केली. सगळ्यांनी घरीच गोविंदाच्या कमानी गावातच केली. सगळ्यांनी तशीच तपश्चर्या केली. पुढे जायची गरज नाही. आम्हाला जे ज्ञान प्राप्त झालं ते तसंच झालेलं आहे. तुला काय जायची गरज आहे? मग आपल्या गुरुपरंपरेमुळे साधन भक्ती करा. तुम्हाला ज्ञान जरूर होईल. तुम्ही आता करत जा. घरी तुमची वाढ होती. आणि घरी आले तर त्यावेळी पागडी शिष्यांची दुकानं होती. ती दुकानं ते भाडं नाही दिलं म्हणून, कारण ते वर्षभर भटकलं. परत आले, ती दुकानं गेली. एकच दुकान आहे म्हणून मुलगा बसत होता म्हणून घराच्या घरी त्यांचं दुकान ते राहिलं. बाकी सगळं गेलं, धंदा बसला. पण तोपर्यंत मनाचा निश्चय पक्का झाला होता त्या वर्षभर फिरण्यामध्ये, ध्यान करण्यात, साधना करण्यामध्ये. मग आपल्याच घरामध्ये पोटमाळा केला. ते 40 ग्रंथ उंच असं होतं शकतो मध्ये असा पोटमाळा केला आणि त्याच्यावर पूजाविधी लावली आणि निसर्गप्राश महाराजांचं आश्रम तयार झाला. भजनभक्ती चालू केली. काही वेळा दुकानात बसायचे, मुलाला थोडा आराम विश्रांती देण्यासाठी, विलीन करण्यासाठी. बाकी वेळा आपली साधनभक्ती करायची. आश्चर्य तुम्हाला वाटेल, रोज रात्री 9 वाजता गिरगाव चौपाटीला जाऊन बसायचे. त्यांचे गुरुबंधू होते बैनाथ महाराज सबनीस, ते आणि ते दोघे जण. ते चौपाटीवर जाऊन बसायचे. रात्री 2ला परत. एक दिवशी चौपाटीवर एक माणूस धावत जाऊन पळत पळत आला आणि या दोघांना विचारतो, एक बाई पाहिली काय? जाताना बाई पाहिली काय? कुठे त्याच्या बायकोची भांडत होती, जीव जायला माझी बाई पाहिली. बाई महाराज काय म्हणतात? बाई की बाप काय माहीत नाही, सांगडा पाहिला. म्हणजे ज्ञानीपुरुषांचा भाव काय बघ, सांगडा असा एक समोर केला. ते निसर्ग. पण घरी नंतर त्यांची पत्नी लवकर गेली. एका वर्षामध्ये त्यांची पत्नी गेली, एक मुलगी गेली, त्यांचे जावई गेले. त्याच वर्षी मी माझ्या परिस्थितीला कंटाळून महाराजांकडे गेलो आणि महाराजांना काय म्हणालो, महाराज ते तुम्हाला ऐकल्यावर धक्का बसेल. मी महाराजांना म्हणालो, महाराज मला जीवन संपवायचं, मला मरायचं. अरे बाबा कंटाळलो. सध्या नोकरीमध्ये पगार पण असा आहे, दहावी खूप मदत करायला लागते. गावाला घर बांधायला गेले पैसे देऊ, जर आता पाऊस पडणार आहे, सगळं भिजणार आहे.
काय जगायची इच्छा, काय करत. तेव्हा मला त्यांनी सांगितलं, माझ्याकडे बघ, माझी पत्नी गेली, माझी तरुण मुलगी गेली, माझी जावई गेली. मुलगी गेली ती वेगळी, जावई गेली त्यांची मिसेस नाही गेली, जावई दुसऱ्या मुलीची. एवढे आघात माझ्यावर पडले झाले. मी भ्रमंतीला गेलो तेव्हा माझी सगळं दुकानं गेली, सगळं केलं. मी कसं आहे, संकटे येतात ना, ती येतात ती जातात, ती राहायला आलेली नसतात. एक लक्षात ठेव, महापूर येतो थांबतो काय, की त्यांची शब्द. चक्रीवादळ येतं ते थांबतं काय, येतं आणि चालतं. थोडीशी नासधूस करतं, पण धैर्य ठेवून खंबीरपणे उभं राहिलं तर आपण त्यातून बाहेर पडतो. आणि तुला सद्गुरू भेटलेले आहेत, तू भक्ती बरोबर करत नाहीस. भक्ती बरोबर केली हा विषय तुझा आला नसता. मी भक्ती करतो, सिद्धरामेश्वर मला वाचवलंय, मी आनंदी आहे, मला संकट आपत्ती आले आनंद वाटतो. असे खांदे उडून म्हणा, मला खूप येते, मला खूप येते संकट आपत्तीशिवाय लढाय. राजा कधी कोणी आपल्या राजावर आक्रमण केलं तर रडत नाही, त्रागा करत नाही, तलवार घेऊन लगेच तयार. तसं सगुणे आपल्याला सक्षम केलेलं आहे. ही माया आहे, मायाशी झगडायचं असतं. म्हणून काय मिळणार, म्हणून काय होणार नाही, पुन्हा जन्म घ्यायला मारायचं आहे का, या फेऱ्यातून सुटणार नाही. साधन भक्ती करा आणि परत तसा विचार आला, सद्गुरूच्या कृपेने सगळं ठीक होणार. मी तुमच्या वेळी मला प्रसंग, तुमच्या मस्तकावर मी हात ठेवलाय, आशीर्वाद दिलाय, काही कमी पडणार. तेव्हापासून मी मागे वळून कधी पाहिलं नाही आणि कधी कुठल्या प्रसंगाला विचारच केला. पण धैर्य आलं बघा. ते शब्द माझ्या अगदी कानात आणि हृदयामध्ये कायमची कोरलेली आलेली आहे. कुठल्या प्रसंगाला थोडा सुद्धा लागतो. सद्गुरूची वचनं शिजतात, ते त्याप्रमाणे वागले. त्यांना कॅन्सर झाला होता, तर कॅन्सर झाला तेव्हा वय खूप झालं होतं, तेव्हा कॅन्सर झालं तर ते औषध आहे. आता हे कॅन्सर, आता हे कॅन्सर व्हायची वेळ झाली, मग कॅन्सर झाला, औषध नाही करायचं. तरी टीबी झाली आणि एक्सरे काढला ते विड्या वडायची, कुठली टीबी झाली. तेव्हा टीबीला औषधं काय 90 चिठ्ठी घ्यायला लागली आणि 1.5 वर्ष औषध. ते म्हणाले मला काही घ्यायचं नाहीये, सिद्धरामेश्वरांच्या गुरुमंत्राने माझ्या हातल्या सगळ्या टुबा भरलेल्या आहेत, त्याच्यावर काही टीव्हीच्या जंतूचा परिणाम होणार नाही. तुम्हाला काहीतरी एक डाग दिसतोय, तो काही दिवसांनी जाईल बघा. आणि खरोखर 3 महिने 6 महिने एक्सरे काढला, नॉर्मल होता. मी त्याने जीवनात अनेक चमत्कार केले. साधन मग खूप होती, म्हणजे सांगितलं कपडे बसायचे, परत 2 वाजता जेवायचे, ताट त्यांचं त्या टेबलावर ठेवलं असतं, घ्यायचे सुद्धा, जेवायचे, धुवून ठेवायचे आणि परत पहाटे 5 ला उठून काकड्या ठेवायचे. 7 वाजता आपल्या दुकानात जायचे, 9 वाजेपर्यंत दुकानात बसायचे, 9 वाजता परत यायचे, पूजा करायचे, सकाळचं भजन, दासबोध वाचन, निरूपण, काहीच्या शिक्षा आले काय असेल ते त्याप्रमाणे. जास्त कोणाला गुरुमंत्र दिला नाही, अगदी पारखून घ्यायचे. भक्ती करणार खरा का त्याला. परदेशी लोक त्यांच्याकडे एक परदेशी माणूस आला, मॉरिश कुर्बत नावाचा, आणि तो महाराज त्याने मराठीचा खास अभ्यास केला आणि महाराजांनी जे बोलायचे त्याने रेकॉर्ड केलं आणि त्याचं त्याने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं आणि त्याचं पुस्तक आय एम दॅट म्हणून जगामध्ये 38 भाषामध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. जगामध्ये 38 भाषा. त्यामुळे अनेक फॉरेनर त्या मॉरिशमध्ये लिहिल्या पुस्तकाला, तोही मोरणचा होता, लिहिल्यामुळे अनेक लोक येत होते महाराज. आणि ते महाराज असताना पुस्तक पब्लिश झालं, अनेक येत होते. आला की पहिले त्याला विचारायचं, त्याला इंग्लिश येत नव्हतं म्हणून विचारायचं, त्याला विचार तो किती दिवस थांबणार इकडे, मुंबईला किती दिवस थांबणार. तो म्हणा तुम्ही उद्या जाणार, आता जा म्हणा, आता जा म्हणा होता, आता जा म्हणा. कशाला लागला तो विचारा त्याला. तो म्हणाला तुम्हाला पाहिला, मी काही छोटीशी मोठी वस्तू आहे मला पाहिला, हा मी काय वेगळा आहे काय, मला पाहून काय मिळणार नाही. जा तू माझ्याकडे बरोबर राहशील, काय ज्ञान शिकशील तर तुला काही उपयोग होणार आणि ते तुला 1 दिवसात येऊ शकत नाही, जा असं म्हणायचं.
म्हणजे सहजासहजी कोणाला नाही. एकदा तर आमच्यासोबत काही मंत्री आले, ते बापूसाहेब बाबू त्यांचे शिष्य होते, मंत्री होते, त्यांचे गावाले होते मसोळ मानवत तांदळ मसोळा 10 किलोमीटरचं अंतर. ते अगदी जवळचे. ते मंत्र्यांना घेऊन इच्छा आले, तेव्हा मी होत होता हॉलवर आले लक्ष्मीबागेमध्ये. महाराजांना तिकडे जाऊन, आणि महाराजांचे जावई सचिवालयात सेक्रेटरी होते, ते आले आणि महाराजांना पण मंत्री आले, लवकर या खाली, लवकर या. लक्ष्मीबागेमध्ये वर 2 रूम आहे, एका रूममध्ये महाराज विश्रांती होते, कार्यक्रम सुरू झाला, लवकर आहे लवकर घे. महाराज काय झालं, मंत्री आले बेटा, कोणी बोलवलं त्यांना, कोणी बोलवलं, मला विचारलं कोणाला बोलवायचं नाही, सांगितलं कोणी बोलवलं. आले आणि त्यांना सरळ असं सरळ, काय पाहिजे तुम्हाला, माझी पहिली डेट असेल, असत्य वचन नाही. मग मी तुमच्या कामाचं आहे का? तुम्ही रोज खोटी आश्वासनं देणार आणि निवडणुका लढवणार. माझ्या ज्ञानाचा अनुभवाचा तुम्हाला उपयोग काय आहे? माझ्या वचनाला तुम्ही काळा फासणार. मी तुमच्याकडे काही करू शकत नाही. धनकावून सांगितलं, इतकी परखड होते. एखादा भक्ती करणार, दादा तू जा असं म्हणतात. हे असे त्यांचे पण परिपूर्ण आहे. त्यांचे निरूपण तुम्ही एखादा कधी मराठीत जरूर युट्यूबवर वगैरे खूप असतात. त्याची भाषा तुम्ही पाहिल्यानंतर त्या भाषेमध्ये अगदी एखाद्या वाङ्मयामध्ये डॉक्टरेट केलेला बाद, की उच्च प्रतीचे शब्द. मगाशी हे बोलायला बसले, बोलणे गुरुकृपेने घडते. पण बोलण्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक जण निरूपण करतो आणि एक जण प्रवचन करतो. प्रवचन आणि निरूपणामध्ये फरक आहे. प्रवचन पहिला कोणतरी बोलून गेलेलं आहे, ते जसं पाठ केलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि तो बोलतो. निरूपण तो निरोप देतो. कोणाचा निरोप? सद्गुरूचा. म्हणजे त्याला आपसुकच ते सद्गुरू देतो, तो असा त्याच्याकडे त्यातला काही विषय नसतो. इथे बसले गादीवर की आपोआप तो विषय. दासबोध वाचून पाठ करायची गरज नाही. आज समाज कुठला विचारायची गरज नाही. कधी आणि विचारला नाही, विचारायचं बसलं की ते निरूपण गुरुकृपेने होतं. प्रवचन आपल्या इतर अभ्यास ग्रंथाच्या अभ्यासाने आपण करू शकतो. हा फरक आहे. म्हणून निरूपण फक्त ज्यांना आत्मप्रचिती प्राप्त झाली आहे तेच करू शकतात, बाकीचे प्रवचन करतात. निरूपणाचा जेवढा तुमच्यावर परिणाम होईल तेवढा प्रवचनाचा होईल. हे चांगले कीर्तन करतात, कीर्तनकार आहे. कीर्तन ही आपल्या नवीला भक्तीपैकी एक भक्ती आहे. दुसरी भक्ती श्रवण कीर्तन. कीर्तन म्हणजे किरकिर. आता किरकिर किंवा कटकट किटकिट म्हणा. आता ही किटकिट प्रेम देणारी, आनंद देणारी, ही बोचणारी नाही. कारण ते सांगत बसतात, देवाचंच सांगत बसतात. म्हणजे एकच पट्टी वाजवत बसतात, पण ती हिताची असते, आनंदाची असते. त्याला कीर्तन म्हणतात. बरोबर आहे ना वाक्य? चांगली गोष्ट असते. पण केवळ कीर्तनकार कर्मणुकीच्या गोष्टी बोलतो, पण ज्ञानी कसं बोलतो? ज्ञानी ज्ञानाचा विषय कर्मणुकीचा नसतो. एखादं उदाहरण दिलं तरी ते तुम्हाला कळावं म्हणून देतात. बाकी सगळे उदाहरणं भौतिकातली आहे, भौतिक नित्य आहे. तुमच्या सद्गुरूवर तुमचा पूर्ण श्रद्धा विश्वास असेल तर तुम्हाला जीवनात काही कमी पडणार नाही. मग ते सुपी भूमीचं उदाहरण देत होतो ना. बीज चांगलं असेल, धान्य चांगलं असेल, सुपी भूमी असेल तर ते उगवणार. आता बीज चांगलं म्हणजे काय? गुरुमंत्र देतात सद्गुरू, ते बीज म्हणजे गुरु खरा पाहिजे, आत्मज्ञानी पाहिजे. नाहीतर गुरु खूप आहे, स्वयंघोषित कामाचे, सद्गुरू नाही. तर ते बीज आपल्याला मिळालं. पण आपला शुद्ध भाव असेल, आपण सत्वगुणी असू तर ते लवकर होईल. नुसतं सत्वगुणी आहे बीज मिळालं तरी मायेचा प्रभाव सारखा चालू असतो. प्रपंचामध्ये आपण काही मायेमध्ये अडकलेला असतो. म्हणून तो प्रभाव आपल्यावर होऊ नये म्हणून साधन भक्ती सतत पाहिजे. कारण बीज पेरलं, भूमिसुपी म्हणून उगवलं, पण त्याला पाणी देत राहिले नाही तर ते रोपटं वाढणार. त्यात कीड खाद्य वाढलं आहे, ते काढून गवत काढलं नाही तर त्याला जोर येणार. त्याला कुंपण घातलं नाही तर कोणी खाऊन जाणार, उडून जाणार. कुंपण म्हणजे त्याग. हे काही गोष्टीला त्याग करून आपल्याला मर्यादित ठेवायचं असतं.
म्हणजे मायेचा प्रभाव आपल्यावर होऊ नये याची काळजी घ्यायची आणि साधन भक्ती करत राहायची. म्हणजे तुमचे ते वृक्ष वेल चांगली वाढ, त्याला मोठ्या आंबे शाखा आहेत आणि मग त्याला फुले येतात, फळे येतात. तसा अळगो भक्तीची किमया फार आहे. सद्गुरूचं वचन कधीही खोटं होऊ शकतं. सद्गुरूचा कुठलाही एक शब्द त्याच्या मुखातून आलेला तुम्ही त्याच्यावर कधी संशय व्यक्त करू नका. तुम्हाला संशय निर्माण झाला आहे, तुमच्या बुद्धीमध्ये काहीतरी कमतरता आहे, तुम्हाला ते कळले नाही, आकलन शक्ती तुमची कमी आहे. ते म्हणाले म्हणजे बरोबर आहे असं श्रद्धेने त्याचा अभ्यास करावा. कारण निसर्ग महाराज म्हणतात, मला त्यांना विचारतात लोक, तुम्हाला ज्ञान कसं झालं? तुम्ही तर तुमचा 3.5 वर्षच महाराजाबरोबर होता. ते म्हणाले महाराजांनी मला एवढं सांगितलं, तू आत्मा आहेस. मी एवढाच रोज विचार करत असतो, मी आत्मा कसा आणि का. महाराजांनी सांगितले आत्मा आहे, पक्का आहे, मी मारुती राव नाही. आणि तीच साधन केली बस. तरी त्याची कृपा. मग तुम्हाला ज्ञान झालं असं कसं वाटलं, कधी वाटलं असं त्यांना प्रश्न करतात. काही नकोसं वाटलं त्या दिवशी समजलं मला ज्ञान झालं. काही नकोसं नको म्हणाला शिका, खूप आनंदी राहा. हवं म्हणाला शिका, दुःख आहे. संवाद हा गुण आणा. प्रचितीचे बोलणे अनुमान नव्हे समाज. तर प्रचितीने वागा, अनुमानातला अंगीकारू नका, स्वीकारू नका. म्हणून 3.5 वर्षाच्या सहवासामध्ये एवढा ज्ञानी होऊ शकतो. ज्ञानसूर्य आणि जगामध्ये कशी आज सिद्धरामेश्वर महाराजांचे अनेक शिष्य कीर्ती रूपाला पोहोचलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जगात माझे गुरु म्हणून सांगत, तुम्ही अभ्यास करून माहिती काढा. जास्तीत जास्त जगामध्ये निसर्गतमानाचं नाव होतं. पण उंचगिरी संप्रदाय म्हणतात आपल्या संप्रदायाला काही झालं कारण का भाऊसाहेब महाराजांनी आपल्याला व्यंग मार्ग शिकवला. पिपीलिका मार्गाचा अंगीकार करून ज्ञान दुसरा होतं. पिपीलिका म्हणजे मुंगीच्या पुढे नुसतं ध्यान करणे, नुसतं ध्यान करणे. आणि व्यंग मार्ग म्हणजे थोडं ज्ञान विचार करणे, अभ्यास करणे. मी कसा का असं सतत चिंतन केलं पाहिजे. गुरुजी शब्द आठवले पाहिजे. मग तुमच्या सोबत तुम्हाला सहज प्राप्ती होईल. मग प्रपंच तुम्ही उत्तम प्रकारे करा, उत्तम प्रकारे करा. आपल्या कर्तव्याला जी बाई जागते ती उत्तम पत्नी आहे, जो पुरुष जागतो तो उत्तम पती आहे. कर्तव्याला चुकला ती दुःख आहे संसारात. म्हणून आपला स्वतःचा अभ्यास करा. आपण कोण आहोत त्याचा अभ्यास करा. आणि मग सद्गुरूने सांगितले त्या दृष्टीने तो अभ्यास करा. आई बाबांनी ठेवल्या ओळखीने नव्हे. साधन भक्ती अशी आहे, परमार्थ त्याच्यासाठी आहे, इथे रोकडी प्रचिती आहे. म्हणून तुमच्या आमच्या भेटीमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, जे सद्गुरू तेच आम्ही बोलतो, पलीकडचं काय बोलत नाही. तुम्ही खूप वेळा ऐकलेले आहात, तुम्ही सगळे ज्ञानी आहात. तुमच्या भक्ती भावामध्ये मला दिसते आहे. तुम्ही इथे आले, तुम्ही आले की तुम्हाला आणलं. कोणी आणलं? तुमच्या आत असलेला चैतन्य आत्मा आहे. सर्वांचा आत्मा एकच आहे आणि तो त्या परमात्म्याशी सद्गुरूशी एकरूप आहे. मग त्यानेच आणलं तुम्हाला. पूर्वसंचित काहीतरी होतं पण तुमची आमची भेट झाली. आणि या पवित्र वास्तूमध्ये तुम्ही भजन केलं, महाराजांचा दिव्यकार केला. ही तुमच्या ऋणी आहे, मी तुमचा ऋणी आहे. मगाशी तुम्ही म्हणत होता की सगळ्यांकडे जातील लक्ष देतो, सगळे मला सगळेच म्हणतात. पण मी काय एवढंच मी काल पण बोललो, मला एवढंच कळतं सर्वांमध्ये आत्मा आहे, परमात्मा आहे. मी सर्वांमध्ये सद्गुरू आहे. चेहरे वेगळे असले तरी मग आलेली सगळी मंडळी माझ्या सद्गुरू समान आहे. देवच आलेले आहे. या भावनेने त्यांना काही कमी पडू नये, आपल्याकडून काही चूक होऊ नये त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू. पण तरी पण मन खराब काय तरी कमी भासतंच. असं कधी वाटलं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. आणि
आम्ही आमच्या परीने जेवढं काही तुमची सेवा करता येईल केली आहे, गोड माणूस या आणि असेच येत राहा असंच सांगेल. खूप बोललो, कधी बोललं तरी तेच बोलायला लागतं, त्याच्यापुढे बोलू शकत नाही. सद्गुरूची प्रवचनं ऐकली तुम्ही महाराजांची, एकच विषय बोलतात नेहमी, तेव्हा वाटत तेच मलाच सांगतायत. एकाने विचारलं तुम्ही तेच सांगता, मी का तेच सांगतो, तुला ह्याला काय येतंय? किती वर्ष ऐकतोस? किती वर्ष ऐकतोस? तुला काही येत नाही मग मला तेच परत सांगतो लागतं. जसं मास्तर करतो 100 वेळा दिली. कारण आम्ही माहीत अडकले, अंगीकारित नाही ना. आणि विषय कोणाचा आहे? एका परब्रह्माचा, एकाच, त्याचाच विषय आहे. मग वेगळा कसा असू शकणार? भाषा बदली, शब्द बदली, बाकी विषय तोच असेल. म्हणून पण ते आपल्याला बिंबवण्यासाठी परत ते गरज पण आहे. म्हणून सत्संग पाहिजे करणार. म्हणून त्या दृष्टीने आपण जे गुरुने दिलं आहे ते आपल्या शरीर महाराज म्हणायसाठी चाटत राहा. महावाक्य मिळाले ना, ते चाटत राहा. गोड आवडलेली वस्तू सारखी चाटतात आणि ती चवीशी वाटते ना, तसं तुम्हाला वाटलं पाहिजे. एक दिवशी ध्यान नाही केलं तर बेचैन वाटलं पाहिजे. आज माझं कोणी मेलं तर कसं वाटतं. एक दिवशी भजन आज चुकलं तर अन्न गोड लागतात. घरात आरती नाही झाली तर घर समशानात वाटतं. असा भाव ज्या दिवशी तुमचा होईल त्या दिवशी तुमचा सद्गुरू पाठीला काय नक्कीच राहील. तुम्ही जगाचे मालक आहात. स्वतःला कमी मानू नका आणि देह मना इंद्रियांच्या नादाला लागू नका. ते तुम्हाला मायेचे दास बनवणार, मायेचे बनवणार आणि दुःखाच्या काही लोटणार. तुमची जी खरी ओळख आहे त्या ओळखीनेच नाटकं करा. नाटकात कामं करतो ना ते, तशी नाटकं करायला पाहिजे. बायकोचं नाटक करायला पाहिजे, नवऱ्याचं नाटक करायला पाहिजे, बापाचं नाटक करायला पाहिजे. नाटक करा, काय हरकत नाही, आनंद द्यायचा आहे ना. जरी ते नाटक खोटं असलं तरी खरं करा. कारण का ते खोटंच काही खरं. मग अशी ते म्हणाले काहीतरी सगळं चांगलं तरी वापरला अपॉइंटमेंट घेऊन यायला लागते. कोणाकडे जायचं झालं तर आणि तेवढं ते नाही. आणि मुलाबाळा सुद्धा सांगतात आई बाबाला, हो तुम्ही कळवायला पाहिजे होतं येणार आहात म्हणून सांगतात. ज्यांची खूप शिकलेली मुलं आहेत त्यांनी जरूर कधी आई बाबाला ऐकवलेलं असेल. तिथे खरं काही नाहीये, सगळा मायेचा बाजार आहे. ह्याचा विसर पडायला देऊ नका आणि तुमच्या दिव्य स्वरूपाचे एक रूप राहा. सद्गुरू पाठीराखा आहे. राजा विलास महाराज जय.